मला घरीच यायचंय, कुठेही फिरत बसायचं नाही। बर, जा, तुझी सगळी कामं नीट पूर्ण करून ये। हा, बाय। रिक्षा, सिटी हॉस्पिटल। काका, तुम्हाला काय वाटतं, माझ्या आणि विक्रांतमध्ये काय नातं आहे? तुम्ही एकत्र काम करता, तुमच्या व्यवसायाबद्दल एकमेकांच्या मनात आदर आहे, इतकंच नाही तर तुम्ही चांगले मित्र आहात। हो ना काका, हो। पण मला विक्रांतबद्दल जे वाटतंय त्यालाच त्यांनी प्रेम असं म्हणतोय। तू त्याला सांगायचं, स्पष्टीकरण द्यायचं, त्याला समजवायचं। नाही करू शकले मी। का? कारण तो जसं जसं बोलत गेला तसं तसं मला त्याचं म्हणणं पटत गेलं काका। सलींनी तिला नकार दिला, त्याचा तिला खूप धक्का बसलाय, खूप वाईट वाटलं तिला, म्हणून मग काहीच बोलली नाही, ती गप्प होती। पण बाबा, सलील असं वागलाच कसं हे मला कळत नाहीये। मी इतका विचार करतोय पण मला उत्तर नाही सापडत आहे। अरे भैया, यहाँ कैसे लेके आ गए आप? आप बोले थे ना मैडम हॉस्पिटल आना है। अच्छा, मैंने बोला था। सॉरी, एक काम कीजिए, यूनिवर्सिटी चलिए। सगळी तयारी झाली ना? त्या दोघांना कॉन्फरन्स रूम मध्ये बसवलेस का? हो, झाली आहे सगळी तयारी आणि मी तिथे कॉफी पण पाठवली आहे। ओके, गुड। नोटबुक आणि पेनही ठेवायला विसरू नको। हो, मी तेही सांगितलं ऑलरेडी। आता फक्त विक्रांत यायला हवा। पण सर नाही आलेत अजून, म्हणजे मी आत्ताच बाहेर पाहून आले, सरांची गाडीही दिसत नाहीये। अगं काही काय, मी पाहिलं त्याला पार्किंग मध्ये, मी माझ्यासोबतच पोहोचला होता तो, आणि न सांगता मीटिंगला येणार नाही असं अजिबात करणार नाही तो। हो, म्हणजे सकाळी त्यांनी मलाही फोन केला होता, ते मला म्हणाले की ते मीटिंगला येणार आहेत म्हणून, आणि मग त्यानंतर कुठेतरी जायचंय असंही म्हणत होते ते। हो अगं, पण मी पाहिला त्याला बाहेर। गेला कुठे विक्रांत? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय हो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये।
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.